नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. हिंगणघाट मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे. तर सध्या हिंगणघाट मतदारसंघामध्ये युवा तडफदार नेतृत्व अश्विन तवाडे यांच्या नावाची चर्चा जोरामध्ये सुरू आहे. तर या मतदारसंघामध्ये एकही सीट शेड्यूल कास्ट बांधवांना दिली गेली नाहीये. त्यामुळे हिंगणघाट मतदार वंचित बहुजन आघाडीद्वारे अश्विन तवाडे हे लढणार आहेत. जय भीम, नमस्कार, सलाम, जोहार. मी अश्विन तावाडे, हिंगणघाट समुद्रपूर सिंदरी विधानसभा क्षेत्राचा वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार. मी या विधानसभेच्या रिंगणात उतरलो आहो कारण की जेव्हा लोकसभा निवडणूक झाली त्यावेळी मी माझ्यातर्फे एक महाविकास आघाडीला प्रस्ताव दिला होता की महाविकास आघाडीने या वर्धा जिल्ह्यातील 4 विधानसभांपैकी एक विधानसभा ही बौद्धांना देण्यात यावी. पण महाविकास आघाडीने कसलीही दखल घेतली नाही. पण त्या दखल न घेतल्यानंतरही महाविकास आघाडीचा उमेदवार इथून बौद्धांच्या मतांवर निवडून आला. पण त्यांनी आताही कसलीही दखल घेतली नाही. त्यामुळे आम्ही सर्वात प्रथम महाविकास आघाडीच्या विरोधात लढत आहोत. पण तसेच वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यावरती इतकी मोठी जबाबदारी दिली की एक युवा म्हणून मला त्यांनी उमेदवारी दिली आणि त्या उमेदवारीला मी सोनं करून नक्कीच बाळासाहेबांचे हात मजबूत करीन. आणि तसेच या विधानसभा क्षेत्रामध्ये एक नवीन इतिहास घडणार आहे आणि ते आपल्याला बघायला भेटणार आहे. ज्या परीने उत्तर प्रदेशमध्ये झालेली नगीना लोकसभा होती तिथे चंद्रशेखर आझाद भीम आर्मीचे होते, तिथे बहुजन समाज पार्टीचे उमेदवारही होते पक्षामध्ये, तरीही सुद्धा तिथून चंद्रशेखर आझाद निवडून आले कारण की ते समाजाने एकी दाखवली. तर मला इथे नक्कीच समाजावर विश्वास आहे की तेही इथे एक इतिहास घडवणार आहे आणि या विधानसभेमध्ये एक नवीन चमत्कार घडवणार आणि बघायला भेटणार आहे. आणि राहिली गोष्ट आपले विद्यमान आमदार समीरजी कुन्हावार, त्या आमदाराविषयी जितकं बोलावं तितकं कमीच आहे कारण की त्यांचे कामं कसलेही कामं मला आवडले नाही, व्यक्तिशः आवडले नाही किंवा समाजहित्या मला आवडले नाही. त्यांचा विरोध जितकं करावं तितकं कमीच आहे. आम्हीच ते आहो की ज्या वेळेस भीमा कोरेगावची दंगल झाली होती सर्वात प्रथम आम्ही हजारो युवकांचा मोर्चा घेऊन त्यांच्या घरावर मोर्चा काढला होता आणि त्या पाठच्या दरवाजाने ते पडून गेले होते. त्यांना सडो की पोडो करणारे युवा जे असेल विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही आहोत. तर ही लढाई सरळ सरळ भाजपा वर्सेस वंचितची आहे. इथे राष्ट्रवादीचा जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला आम्ही आमच्या गिनतीमध्ये घेत नाही आहोत कारण की इथे हिंगणघाट त्याचा जो राजकारण आहे तो चालतो जातीच्या नावावर. तर जातीच्या नावावर बघायला गेलं तर इथे त्याच जातीचा उमेदवार तेली जे महाविकास आघाडीने उमेदवार दिले तेली अतुल वांदिले आणि त्याच्या विरोधात मग आता जे माजी आमदार आहे तेली कम्युनिटी राष्ट्रवादीचे ते आता अपक्ष उमेदवारी करत आहे. याचा अर्थ तो इथेच हरला आहे, त्याची जिंकण्याची काही चान्सेस नाही. ही लढाई फक्त वंचित बहुजन आघाडी व भाजपाची आहे. आणि राहिली गोष्ट आम्ही काय करणार तर सर्वात प्रथम आमचा मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांची जेही समस्या असणार ते जितक्या मोठ्या प्रमाणात मांडता येईल विधानसभेमध्ये मी तितक्या मोठ्या प्रमाणात मांडण्याचा प्रयत्न करीन. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत ते मुद्दे घेऊन मी जाण्याचा प्रयत्न करीन. जसं युवकांच्या शिक्षणाच्या रोजगारांचा मी प्रथम मुद्दा घेतला की जे युवक शिकून बेरोजगार आहेत त्यांना बेरोजगारी भत्ता आमदार निधीतून 9,000 रुपये मी देण्याचा प्रयत्न करीन. तसेच एक आरोग्याविषयी या विधानसभेचा जो मतदार असेल त्याला कोणताही ऑपरेशन जर लागला तो ऑपरेशन मी विधानसभा मतदारसंघाचा आमदार बनल्यानंतर माझ्या आमदार निधीतून प्रत्येक मतदाराचं ऑपरेशन मी फ्रीमध्ये करून देण्याचा प्रयत्न करीन. तसेच शेतकऱ्यांना त्यांचे शेतमजुरीचे भाव, युवकांच्या समस्या, आरोग्याच्या समस्या इथे MIDCला मोठ्या प्रमाणात मी मोठं करण्याचा प्रयत्न करीन व तसेच मोठ्या मोठ्या कंपन्या आणण्याचा प्रयत्न करीन. मेडिकल कॉलेज आणू, इंजिनिअरिंग कॉलेज आणू, जितकं काही होऊ शकेल तितकं आपण करू. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की या विधानसभाला जेव्हापासून सुरू झाली आहे या विधानसभामध्ये आतापर्यंत म्हणजे आपल्यापर्यंत आपण बोलतो तर हिंदू आमदार मिळाले आहेत आणि दुसरी गोष्ट तेलीनं कुंभी आमदार मिळाले आहेत. तर आमची अशी अपेक्षा आहे की आम्ही या लोकसभेमध्ये जो आमचा कुंभी समाज आहे त्यांना आम्ही भरभरून मत दिलं आणि कुंभ्यांचा आम्ही खासदार बनवला. तर कुंभी समाजाच्या लोकांना माझं म्हणणं आहे की तुम्ही यावेळी जे लोक जी आघाडी बनवून बाळासाहेब आंबेडकर नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडी SC ST OBC आरक्षणाला लढत आहे, आरक्षण वाचवण्यासाठी या कुंभी समाजाने आम्हाला पाठबळ लावावं कारण की तेली समाजांचं
उमेदवार 3 आहेत, तर त्यांचं आपल्यासोबत काही लढाई आहेच नाही. ते स्वतः लढून ते हारतील, ते पराजित होतील, आपण विजय हो ही नक्की आशा आहे. आणि तसेच मुसलमानांची गोष्ट जेव्हापासून मला समज आली, माझ्या मित्रपरिवाराला समज आली, तेव्हापासून जेव्हा जेव्हा मुसलमानांवर अन्याय अत्याचार झाला, सर्वात प्रथम समोर उभा राहणारा कार्यकर्ता म्हणजे हा आंबेडकरी कार्यकर्ता असतो. त्याच दरम्यान लॉकडाऊनच्या अगोदर एक मोठा भाजपा सरकारने बिल पास केलं होतं, CA, NRC, NPR. त्यावेळेस सतत हिंगणघाट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये 2 महिन्याचं लगभग आम्ही तिथे ठिय्या आंदोलन केलं होतं आणि त्यांच्यासोबत आम्ही उभं होतो. तर मुसलमानांनाही माझं आव्हान आहे, त्यांच्याकडून माझी मागणी आहे की तुम्ही हाईट किंवा खुलून आम्हाला भरघोस मताने विजय कराल. इथे बौद्धांची संख्या, आपली संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. नक्की आपण विजयी हो आणि हा विजय जल्लोष आपण मोठ्या प्रमाणात साजरी करू. आणि तिसरी गोष्ट म्हणजे बहुजन समाज पार्टी, या पार्टीने मला उमेदवारी जाहीर केली होती. नंतर काय घडलं काय नाही मला नाही माहिती, कारण की मी एका पार्टीचा अध्यक्ष असल्याने मी समाजाच्या हितासाठी तो माझा पदाचा मी त्याग केला. आणि समाजाने मला सांगितलं की अश्विन, की आपण आझाद समाज पार्टीवर न लढता आपण वंचित बहुजन आघाडीने लढूया आणि पुरा समाज तुझ्या पार्टीशी उभा राहील. म्हणून मी माझ्या पार्टीचा त्याग केला आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये मी ही निवडणूक लढत आहोत. तसंच बहुजन समाज पार्टीला मी लोकसभेच्या निवडणुकीत जाहीर पाठिंबा दिला होता. जेव्हा सर्व लोक जो उमेदवार आता आहे तो स्वतः उमेदवार राष्ट्रीय झेंडा घेऊन घुमला होता, आज तो उमेदवारी करत आहे. तर त्यावेळेस मी BSPला समर्थन केलं. BSPचा जेवढाही कॅडर बेस कार्यकर्ता असेल, समर्थक असेल, त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनी मला साथ सहयोग करावं. एक युवकाला ज्या पद्धतीनं आई वडिलांची इच्छा असते की आपला मुलगा मोठा बनला पाहिजे, त्यांनी आपलं नाव मोठं केलं पाहिजे, त्याच पद्धतीने मी आज समाजात लोकांना सांगतो, माझ्या वडीलधार वर्गांना, मायमावल्यांना, मित्रपरिवारांना, की आपणही पूर्ण शक्तीने, पूर्ण हिमतीने, पूर्ण ताकदीने माझ्या पाठीमागे उभं राहावं आणि वंचितांना बळ द्यावं. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची प्रकृती खूप आता त्यांना मायनर अटॅक आल्याने त्यांचे एन्जिओप्लास्टी झालाय. त्यांनाही आपण काहीतरी आपल्या मताच्या माध्यमातून आनंद देऊया. त्या घराचं आपल्याला खूप देणं आहे, त्या घराचं आपल्याला फेड करता यावं, याबद्दलही मी तुमच्याकडून अपेक्षा करतो की तुम्ही आम्हाला जितकं साथ. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून बंडखोरांच्या मनधरणीसाठी बाळासाहेब थोरात यांचा दौरा सुरू आहे. शहादा तळोजा या मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते सुहास नाईक यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय. थँक्यू चला रामदास गांगुर्डे, बापू साहेब, हां सर, वेलकम सर. आपण आलात की आम्ही राजेंद्र छोटा आहे तो. इथेच आपण एक भेटलो होतो मी वैयक्तिक लोभापोटी कोणतीही गोष्ट करणार नाही असं वक्तव्य सदा सरवणकर यांनी केलंय. तसेच पक्षासाठी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी जे काही करायला लागेल ते करायची तयारी आमची आहे. भाजपचा तळागाळातला कार्यकर्ता माझ्या बरोबर आहे असंही ते यावेळी म्हणाले. महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार हे निवडून आले पाहिजेत आणि त्याच्यासाठी मनसेने ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत ते मागे घ्यावेत अशी मी विनंती केली होती. काही ठिकाणी मागे घ्यायची त्यांनी तयारी दाखवलेली आहे. मात्र माझी इच्छा होती की सर्वच्या सर्व घ्यावेत. प्रश्न आता असा राहतो की मी मागे घेतल्यानंतर अमितजी निवडून आलेच पाहिजे ही आमची भावना आहे. पण तिथलं जे समीकरण आहे हे समीकरण अमितजी निवडून येतीलच अशी काही खात्री नाही आणि म्हणून राजसाहेबांना आम्ही जाऊन आता भेटणार आहोत आणि त्यांना विनंती करणार आहोत आणि जे समीकरण आहे ते आम्ही समजावून सांगणार आहोत त्यांना. अजूनही ठाण आहोत पण त्यांना आम्ही सांगणार आहोत की जे समीकरण आहे त्या समीकरणामध्ये अमितजी निवडून येणं कठीण आहे ते समजावून सांगण्यासाठी आम्ही चाललो आहे.
नाही मी अशा वैयक्तिक लोभापोटी कुठलीही गोष्ट करायला तयार नाही. जर होणार असेल तर पक्षासाठी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे पुनश्च मुख्यमंत्री होण्यासाठी जे काही करायला लागेल ती करायची आमची तयारी आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की भाजपा तुम्हाला उघडपणे विरोध करते आहे. ही निवडणूक हे काही मैत्री खातर काही लोक करतात. त्याला अखंड भाजप असं म्हणता येणार नाही. भाजप तळागाळातला कार्यकर्ता माझ्याबरोबर आहे. रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ देण्याची अशी कोणती मजबुरी होती असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. तर राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने घेतला आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. गंभीर स्वरूपाचे आरोप असलेल्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ देण्याची अशी कोणती मजबुरी महायुती सरकारची होती असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. त्याच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. भ्रष्ट मार्गाने निवडणुका जिंकण्याचा महायुती सरकारचा जो कट होता तो या निर्णयाने उधळला गेला आहे. खरं म्हणजे अशी काय मजबुरी होती की रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ देण्याची? 60 वर्ष वय झाल्यानंतर त्यांना त्या पदावर निवडणुका डोळ्यापुढे ठेवून जी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला, हा निर्णयच मुळात या राज्यातील होणाऱ्या निवडणुका फेर होऊ नयेत, विरोधकांचा गळा घोटला जावा आणि निवडणुका जिंकता याव्यात, हा कट आणि कारस्थान मला वाटतं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या सरकारने घेतलेला आहे. महायुती सरकारच्या या निर्णयाविरुद्ध आम्ही ज्यावेळेस निवडणूक आयोगाकडे पत्र दिलं की यांची बदली करा, त्यावेळेस त्यांनी थातूरमातूर उत्तर देऊन टाळण्याचा प्रयत्न केला. नंतर आम्ही लगेच दुसरा पत्र दिला. खरं तर या प्रदीर्घ अनुभव असलेले शरद पवार साहेबांसारखे नेत्यांनी या संदर्भात आक्षेप नोंदवला असताना, आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेजींनी पत्र दिलं असताना प्रदेश काँग्रेसकडून परत त्या पदावर ठेवणं हे असंविधानिक होतं आणि पारदर्शक निवडणुकामध्ये हे खोडं टाकणारं होतं, हे आता स्पष्ट झालेलं होतं. आज या निर्णयाचं स्वागत करताना देर आहे दुरुस्त आहे, निवडणूक आयोगाला शहाणपणा सुचला याचाही आम्हाला आनंद आहे. परंतु महायुती, महाभ्रष्टयुती, वाममार्गाने कमवलेला जो पैसा आहे, धन आहे, त्याचा वापर करून आणि प्रशासनाचा गैरप्रकाराने वापर करून निवडणुका जिंकण्याचा कट आज उधळला गेला, हे आता स्पष्ट झालेलं आहे. एका जातीवर राजकारण होत नाही ही वस्तुस्थिती असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय. तर माघार घेताना जरांगे जे बोलले आहेत की एका जातीवर राजकारण होत नाही ही वस्तुस्थिती आहे. सर्व राजकीय पक्ष धर्म आणि जातीवर निवडणूक लढवत आहे, त्यासोबत पैशाची ताकद असते. हे समीकरण मोठ्या पक्षांनी सुरू केलं आहे आणि त्यामुळे जरांगे जे बोलले ते योग्यच आहे अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी दिली आहे. जरांगे पाटील यांनी माघार घेतल्याची घोषणा केली आहे. लढणार नाही निवडणूक, काय प्रतिक्रिया? माघार घेताना त्यांनी जे बोलले आहे का एका जातीवर राजकारण होत नाही आणि हे वस्तुस्थिती आहे. या देशामध्ये सगळे मोठे राजकीय पक्ष धर्म आणि जातीच्या राजकारणात लोकांना गुरफटून टाकण्याचा जो प्रयत्न होतो, एका इकडे जात आणि धर्म आणि दुसरीकडे पैशाची ताकद, हे जे समीकरणं मोठ्या पक्षांनी सुरू केले ते तोडण्याचं कामच खरं तर आपण केलं पाहिजे. जरांगे साहेबांनी म्हटलं ते काही वावगं नाही आहे का एका जातीवर निवडणूक लढू नये किंवा जात वापरून निवडणूक लढू नये, मी या मताचा आहे. काम खरं तर बोललं पाहिजे, काम समोर नेऊन आपण निवडणूक लढलं पाहिजे. पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून लोकांसाठी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी अशी त्याची व्याख्या होती. आता पक्ष कार्यकर्त्यांनी पक्षाच्या हितासाठी निवडून दिलेला पक्ष कार्यकर्ता अशी त्याची एकंदरीत व्याख्या झालेली आहे. झुंडशाही गुंडशाही चालू आहे. एकत्रित पक्षाची बांधणी करायची, एकत्रित खासदार निवडून आणायचे, आमदार निवडून आणायचे आणि त्याची मग पक्षाची गुंडशाही सुरू करायची आणि लोकशाहीला खतम करायचं, ते खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये दुरुस्ती होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच बच्चू कडू 4 वेळेस निवडून आला. ते लोकांसाठी निवडून दिलेला प्रतिनिधी म्हणून आज बच्चू कडूचं ज्या पद्धतीनं आम्ही 20 वर्ष काम केलं, ती पक्षाची झुंडशाही माझ्या मतदारसंघात मी खतम केली, तशीच महाराष्ट्रात करू. मग तुम्ही हे जरांगे पाटलांना समजावून आधी सांगितलं नव्हतं का? आता तुम्ही म्हणताय की वस्तुस्थिती किंवा मला वाटते मी काही राजकीय गुरु कोणाचा नाही आहे, त्याच्यानं मला समजून सांगायची काही गरज नाही. ते एवढे हुशार आहे, त्यांना ते माहीत आहे. आखरी
मातीवरच्या माणसाला, जमिनीवरच्या माणसाला कोणाला समजून सांगायची गरज पडत नाही. त्यांना उशिरा समजलं का म्हणजे बऱ्याच मोठ्या नेत्यांना या देशात 15-20 जणं गाईड करणारे लोक असतात, त्याचे पगारी असतात. ते बच्चू कडूले आणि इतर सामान्य कार्यकर्त्याला गरज पडत नाही. काही जरांगेंवर दबाव असेल राजकीय असं वाटते का? काही खेळ झाला? मला वाटत नाही दबावाला बळी पडणारा माणूस आहे म्हणून. पण एवढ्या उशिराने हा निर्णय झाला म्हणजे म्हणून त्यामुळे राजकीय दबावाची चर्चा. नाही, असं कसं आहे का आखरी काही गोष्ट केलं तर आपण त्याच्या अनेक बाजू निर्माण करत असतो आणि मीडियावाले तर जास्त करतात. त्याच्यानं मला वाटतं त्याला काही अर्थ नाही आहे. पण आता या भूमिकेमुळे महायुतीला फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं फायदा कोणाला होण्यापेक्षा आम्ही याला फायदा होईल का तसा फायदा, असं काही संशोधन आणि याचं काही मोजमाप यंत्र नाही आहे. मी नेहमी सांगत असतो का राजकारणात 1+1 मायनस 1+1 2 होते आणि 2+2 0 पण होतं. त्यानं तुम्ही जे गणितं मांडतात किंवा सूत्र तुम्ही जे सांगत बसतात काय असं होते मग तसं समीकरण होऊन असं काही नसते. ग्राउंडवर काही वेगळंच असतात. पण आता तुम्ही जरांगे पाटलांची भेट घेणार आहे का आणि इथून पुढे तुमच्या आघाडीला त्यांनी समर्थन द्यावं काही अशी भूमिका? राजू शेट्टी बोलले नाही, मला वाटतं या सगळ्या संदर्भात संभाजीराजे निर्णय घेईल. मी एकदम जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. माझा कॉन्टॅक्ट लोकांशी, शेतकऱ्यांशी, मजुरांशी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करू. आज संभाजीराजे थोड्या वेळापूर्वी बोलले पण मी उद्या जरांगे पाटील यांच्याशी बोलून नेमकं काय कारण आहे मग जाणून घेईल. पण तुमच्या आज बैठक झाल्यानंतर याबाबत चर्चा होणार आणि तसं काही अपेक्षा आहे का? मला असं वाटतं का हा विषयच आपला नाही आहे आणि तो विषय मी छेडण्यात काही अर्थ नाही आहे. मी जरांगे साहेबांना भेटावं, त्यांना सांगावं आणि मग आता समोरचं राजकारण करावं, गणितं तयार करावे, वजाबाकी करावी. मला वाटते मी वेळेवर जसा चेंडू येतो ना तसा बॅटिंग करणारा आहे. पण जर जरांगेने तुमच्या तिसऱ्या आघाडीला पाठिंबा दिला तर त्याचा फायदा होईल तुमच्या? बिलकुल. आता मला असं वाटते का कोणाही पाठिंबा दिला तर फायदा तर होतच. तुमचाही मीडियाचा पाठिंबा असला तर आम्हाला फायदा होणारच आहे. जरांगेने आता चेंडू टाकला त्या चेंडूवर आपली बॅटिंग आणि टायमिंग साधणार का? आम्ही कोणी चेंडू जरी टाकला तरी बॅटिंग आम्ही मजबूत करतो. बच्चू कडू अतिशय ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर आमदारकीपर्यंत अतिशय काम करत करत मोठा झालेला आहे. त्याच्यानं मैदानावरची आणि खेळाडूची पूर्ण माहिती चेंडू टाकणाऱ्याच्या चेहऱ्यावर एक नजर जरी टाकली तरी आमची बॅटिंग जोरदार होऊ शकते. पण म्हणजे तुम्ही चेहरा पाहिजे म्हणजे ॲक्शनवर तुमचे टायमिंगवर कसं साधायचं असं ते बरोबर साधतोय. तुम्हाला आता या निवडणुकीत माहीत पडेल की बच्चू कडूचा टायमिंग आणि आमचा वार हा किती अचूक असतं हे आम्ही दाखवू. बच्चू काही दिवसापूर्वी आठवड्याभरपूर्वी नागपुरात बोलले होते की 4 तारखेला एक मोठा धमाका होईल. हाच धमाका आहे मी सांगितलं तो. सर हिंदी में बताइए, जरांगे पाटिल ने चुनाव नहीं लड़ने का निर्णय लिया है। मेरे को लगता वो उनका पर्सनल ये है, उन्होंने जो अभी बताया कि भाई एक जात पर कोई चुन के नहीं आ सकता है. ये बिल्कुल करेक्ट है. और जात का, धर्म का राजकारण भी हिंदुस्तान के अगर उखाड़ के फेंकना है तो कर्म ही सबसे आगे आना चाहिए. मुद्दों पर राजकारण होना चाहिए. ये सब नामर्द की औलाद है सब, जो धर्म और जात को लेके आते, जो भी है कोई भी होंगे. तो जैसा इनके पास करने के लिए कोई ताकत भी नहीं रही और मुद्दे भी इनके पास नहीं है. देश की गरीबी, एजुकेशन, हेल्थ, यहाँ के जो बेरोजगार की समस्या है वो एक जात और एक धर्म की थोड़ी है, ये तो पूरे हिंदुस्तान की है. इसका फायदा किसको होगा? इसका फायदा किसको? वो तो मैं कोई संशोधक नहीं है. देखो यहाँ जो विधानसभा चुनाव होता है ना, हर मतदार संघ में हर समीकरण होता है. ऐसा नहीं होता कि मैं नागपुर ने एक ने कुछ निर्णय लिया और मतदार संघ में उसका अलग अलग मतदार संघ में अलग अलग परिणाम गिरेंगे. हो सकता है भाजपा को होगा, कांग्रेस का हो सकता है, हमको भी हो सकता है. आपके साथ अगर आते हैं तो आपको कितना फायदा होगा? देखो कोई भी, आप भी हमारे साथ रहे तो फायदा होगा, वो भी आएंगे तो फायदा होंगे. न्यूज 6 मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघात संघाचे भाजपचे उमेदवार समाधान अवतडे यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ झालाय.
तर मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ वाजत गाजत मोठ्या शक्ती प्रदर्शन करत केला आहे। तर शुभारंभ प्रसंगी भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांचे 21 जेसीबीच्या सहाय्याने पुलांची उधळण करत त्यांचे स्वागत करण्यात आले। तर मंगळवेढा तालुक्यातील माचनूर येथे शंभू महादेवाचे दर्शन घेऊन भाजपाचे विधान परिषद माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत हा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे। बूम खाली घ्या, माऊली, संतोषराव. पक्षासाठी काय वाटतं तुम्हाला? हे बूम खाली घ्या ना, काही दिसत नाही. नक्कीच भारतीय जनता पार्टी ही जगामध्ये सर्वात मोठी भारतीय जनता पार्टी आहे आणि आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रयत क्रांती, RPI व सर्व मित्र पक्ष या ठिकाणी आज महायुतीचं सरकार आज आहे आणि पुढे हेच राहणार आहे आणि नक्कीच लोकांच्या मधून 100% महायुतीच्या पाठीमागं राहण्याची भूमिका आज या ठिकाणी दिसून येते। शेतकरी वर्ग असेल, माझ्या माता भगिनी, महिला वर्ग असतील, या सगळ्या ठिकाणी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं महायुतीच्या सरकारमध्ये कामे झाल्यामुळं आज सर्व नागरिक त्या ठिकाणी भक्कमपणे महायुतीच्या पाठीमागे आहेत। दादा, आपल्या विरोधात असणारे आघाडीमध्ये महाविकास आघाडी हे राजकारण आहे। राजकारणामध्ये कुठल्या घटना घडून किंवा काय गोष्टी होतील फेक नरेटिव्ह करून त्या ठिकाणी लोकांची दिशाभूल करून या महाविकास आघाडीने त्या ठिकाणी सत्ता मिळवण्याचा केंद्रामध्ये प्रयत्न केला, परंतु या निमित्तानं या महाराष्ट्रामधील जनता सुद्धा सुज्ञ आहे। त्या ठिकाणी आता जनतेच्या 100% लक्षात आलेलं आहे। त्यामुळं जनता या फेक नरेटिव्हला कुठल्याही पद्धतीची भीक घालणार नाही। 100% त्या ठिकाणी लोक आज संविधान असेल, धर्माधर्मामध्ये त्या ठिकाणी द्वेष पसरवण्याचा असेल या ठिकाणी प्रयत्न केला होता, परंतु यावेळेला 100% तसा म्हणजे जरी प्रयत्न करणारच आहेत, परंतु तशा गोष्टी ही जनता त्यांना मान्य करणार नाही। काय वाटतं? आव्हान कसं वाटतं? समोरचे पक्ष आहेत, त्यांचे पक्ष, त्यांचे ध्येय धोरण ही त्यांच्यापाशी राहणार आहेत। त्यांनी काय करतात, काय भूमिका घेतात हे त्यांना विचारलं तर बरं होईल। 2 आमदारांनी 2 उमेदवार उभे केलेत असं बोललं गेलंय, काय वाटतंय आता त्यांच्यातलं जे काय कॉम्बिनेशन पाहिजे ते दिसतंय का? मी तेच म्हणतोय, लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचं मत आजमावण्याची या ठिकाणी स्वातंत्र्यता आहे आणि त्या पक्षाची ध्येय धोरणं, त्या पक्षाची काय त्यांची निष्ठा, त्यांचे धोरण हे वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे राहतात। त्यामुळे इथं काय होतंय काय नाही हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही सगळेजण बघताच। आपल्यासाठी चांगलं आहे। काही जरी झालं तरी चांगलं असणार। पाटील यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे, काय बघता? पंढरपूर मंगळवेढ्यातून लीड मिळालं होतं लोकसभेला। नक्कीच मनोजदादा जरांगे पाटलांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्या ठिकाणी जो निर्णय त्यांनी घेतला असेल तो समाजासाठी आणि सगळ्यासाठीच हा चांगलाच असणार। दादा, परिचारकांनी किंतुपर्यंत आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर आता भाषणात दिलेली आहेत, तर याविषयी आपली विशेष प्रतिक्रिया काय नाही, या गोष्टी या ठिकाणी पक्षश्रेष्ठी आणि आम्ही सगळ्यांनी बसून या मतदारसंघाचा चांगल्या पद्धतीने विकास झाला पाहिजे याकरता ही चर्चा आमची झालेलीच आहे आणि नक्कीच त्यांनी त्या भाषणामधून व्यक्त केलेलं आहे। परिचारक महाराज म्हणले पंढरपूर तालुक्यातून चांगली मिळेल, टेन्शन घेऊ नका. पंढरपूर तालुक्यातून ही लीड 100% मिळेल, मंगळवेढा तालुक्यातूनही 100% लीड मिळेल। दोन्ही तालुक्यातून चांगल्या पद्धतीचं लीड होऊन ऐतिहासिक विजय मिळेल हा आम्हाला, आमच्या सर्व भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्व पक्षांना आम्हाला त्या ठिकाणी कॉन्फिडन्स आहे। तासगावमधील पैसे वाटप प्रकरणात रोहित पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। तर काल तासगावला झालेला प्रकार अतिशय निंदनीय होता। मला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचलं जात आहे। माझ्या लोकांना माझ्यावर विश्वास आहे, अशा पद्धतीचे बदनामीचे राजकारण कोण करत आहे हे लोकांना माहिती आहे। लोक त्यांना उत्तर देतील असंही रोहित पाटील यावेळी म्हणाले। काल तासगावला घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे। माझं नाव घेण्यासाठी, माझी बदनामी करण्यासाठी काय पराकोटीची दडपण संबंधित व्यक्तीवरती टाकलं गेलेलं आहे याची काही माहिती आम्हाला मिळते आणि अशा पद्धतीचा प्रकार
तासगाव तालुक्याच्या, कवटेमंकाळ तालुक्याच्या निवडणुकीमध्ये संजय काका पहिल्यांदाच करतायत असंही नाही. ते कुठल्या पातळीला जाऊ शकतात याची लोकांना कल्पना आहे आणि माझ्या लोकांना माझ्यावरती विश्वास आहे. 5 वर्ष काम करणाऱ्याला असली गोष्टी करायची गरज नसते आणि मी 5 वर्ष काम केलेलं आहे हे लोकांना माहिती आहे. त्यांनी केलेलं नाही हे लोकांना माहिती आहे आणि अशा पद्धतीचं दडपशाहीचं असेल किंवा अशा पद्धतीचं बदनामीचं राजकारण कोण करते हे मतदारसंघातल्या लोकांना माहिती आहे. लोक त्याला उत्तर देतील. चोपडा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर चंद्रकांत बारेला यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. तर चोपडा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार डॉक्टर चंद्रकांत बारेला यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. वरिष्ठांनी आदेश दिल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवारांचं काम करणार आहे तर असे डॉक्टर चंद्रकांत बारेला यांनी सांगितलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मतदारसंघामध्ये मतदारांशी गाठीभेटी घेतली परंतु उमेदवारी न मिळाल्याने वेदना नक्कीच होत असल्याचंही त्यांनी व्यक्त केलंय. आम्ही या चोपडा विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी दाखल केलेली होती. पक्षाची उमेदवारी न मिळाल्यामुळे आम्ही अपक्ष होतो. आम्ही जनतेतनं 4 ते 5 दिवसाचा संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतला परंतु एका सर्टेन आकडेवारीपर्यंत आम्ही पोहोचत होतो. विजयापर्यंत पोहोचण्याचं गणित आमच्याजवळ लागत नव्हतं आणि त्याचप्रमाणे पक्षाचे नेते माननीय शरदचंद्र पवार साहेब, त्याचप्रमाणे जयंत पाटील साहेब, त्याचप्रमाणे रोहितदादा पवार, सुप्रियाताई आणि माननीय अरुणभाई गुजराती आणि सतीश अण्णा पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. शेवटी पक्ष आदेश हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. पक्षाचं काम करणं, पक्षाची ध्येयधोरणं जनतेपर्यंत पोहोचवणं या सगळ्या सर्वांगीण विचार करून आम्ही या ठिकाणी आमचा माघारी अर्ज दिलेला आहे. दादा, तुम्ही मतदारसंघामध्ये शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून उमेदवारीसाठी इच्छुक होते. बारामतीपर्यंत आपली म्हणजे उमेदवारी मिळावं यासाठी प्रयत्न केला आणि आयत्या वेळेस ज्यावेळेस निवडणूक जाहीर झाल्या अर्ज दाखल करण्याची वेळ आली त्यावेळेस कुठंतरी दुसऱ्या पक्षाला तिकीट दिलं गेलं. याकडे कसं पाहता आपण? बघा, महाविकास आघाडी आहे आणि महाविकास आघाडीमध्ये जे पक्षांचा जे निर्णय असतात त्या निर्णयावर आपण प्रश्नचिन्ह न ठेवता त्यांनी घेतलेला निर्णय हा एक महाविकास आघाडी म्हणून या महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय आहे आणि त्यामध्ये चोपड्याची जागा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला गेलेली आहे हे आपण सर्वांनीच मान्य करायला पाहिजे कारण की त्यांचा तो नॅचरल दावा होता. आमचा प्रयत्न होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली पाहिजे आणि त्याच्यातला उमेदवार आपण झाला पाहिजे परंतु पक्षाचे ध्येय धोरणं, पक्षाचे नेत्यांचा आदेश आणि आपण केलेलं काम हे कधी वाया गेलेलं नाही आहे आणि ते निश्चितच आम्ही एक पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही त्या ठिकाणी सक्रिय राहू हा या ठिकाणी त्यांना दिलेला शब्द आहे. दादा, आतापर्यंत जेवढे आपण आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये आपला एक भूमिपुत्र हा एक शब्द राहायचा. आता त्या भूमिपुत्र हा शब्दकडे कसं पाहताय आपण? भूमिपुत्र आहे, राहील आणि तो कायम असणार आहे परंतु आता जे आहेत पक्षाच्या नेत्यांचे जे आदेश असतात त्यांचे काहीतरी त्यांना विचार असतो ते संपूर्ण महाराष्ट्र चालवतात. आम्ही फक्त या चोपड्याच्या याच्यात आहोत तर त्यांनी जो घेतलेला निर्णय आहे आणि पक्षांचा आदेश आणि कारण की ती एक त्याची विचारधारा आहे तर त्याला आपण अनुसरून आपण सुरू ठेवणार आहोत. बघा, भूमिपुत्र आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आमचं काम अजून थांबलेलं नाही आहे आणि तो लढा आणि संघर्ष ते सुरूच राहणार आहे. माघार घेतल्यानंतर आता पुढची दिशा काय? पुढची दिशा कुणाला पाठिंबा देणार का? महाविकास आघाडी म्हणून काम करणार. नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आजपासून प्रचाराला सुरुवात केली असून तालुक्यातील विविध गावात जाऊन प्रचार करत आहेत. गावात लाडक्या बहिणीकडून भावाला औक्षण करण्यात येत आहे तर यावेळी शासनाच्या विविध योजनांसंदर्भात माहिती देखील दिली जाते. बचत गटाला 50 लाख रुपयांचे वाटप केले तसेच आदिवासी समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून लाभ दिलाय. आदिवासी विकास योजनेच्या माध्यमातून शेळ्या, मेंढ्या, गायी वाटप केल्या आहेत तसेच शासनाचे आपल्यासाठी विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आपण ही सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असं आवाहन डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नागरिकांना केलंय. जे घ्यायचं ते घ्या म्हणून असं जायचं, पकडायचं, घ्यायचे ते. पण आता आम्ही असं ठरवलं नाही, करतोय, सुरू झालंय. तुम्ही घ्यायचं, आवडलं तर घ्यायचं. आमचा आदिवासी खात्याचा अधिकारी त्याचबरोबर या वेटरनरीचा डॉक्टर ते 5 लोकांनी एकत्र यायचं आणि प्रत्येकाने 22,500 रुपये आम्ही बँकेमधून तुम्हाला कर्ज काढून दिलं.
त्याच्यात बी काय धने मारायचे आणि विमा पण काढलेला असतो. आता मेलं का तुम्हाला पैसे बी भेटतात आणि अशा पद्धतीने लोकांना तुमचा फायदा हे बघा. तुम्हाला 1 लिटरला 1.5 वर्ष झालं दुधा गाई दिल्या, तुम्हाला दर महिन्याला 200 रुपये भरायचे होते. त्या 1.5 वर्षामध्ये एकाने बी पैसे भरले नाही. ते बँकेवाले म्हणतात देतच नाही. आता एकाला एक पद्धत. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.